मॉर्निंग, वेलकम बॅक टू माझी मम्मा माझी मीरा. सो येस, सॅटर्डेमुळे आमची मॉर्निंग तर छान झाली होती. लेट झाली होती थोडीशी, कारण का मीराला सुट्टी होती म्हणून मग सगळं निवांत चाललं होतं. त्यात तब्येत पण माझी थोडीशी बरी नव्हती, म्हणजे माझं प्रचंड डोकं दुखत होतं सर्दीमुळे. तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये ऐकलंच असेल की माझा आवाज पूर्ण चेंज झाला होता. ॲक्च्युली सर्दी नाही आहे, पण ते डोकं दुखतं आहे. सर्दीची स्टेप आहे ती डोकं दुखण्याची. सो येस, डोकं दुखत होतं म्हणून मग, आणि रात्री पोटात पण दुखत होतं. त्याच्यामुळे मग निमेशने सकाळी म्हटलं की आराम कर तू, मी ब्रेकफास्ट मागवतो. म्हणून मग त्याने काय मागवलेलं मला बिलकुल माहिती नव्हतं. जेव्हा बेल वाजली त्यावेळेला मला कळालं की त्याने काहीतरी मागवलं आहे. आणि इथे लगेच मीराची घाई होती, तिला सांगितलेलं की ब्रेकफास्ट मागवलं आहे म्हटल्यावर मग ती लगेच, मी तिकडे डोअर ओपन करेपर्यंत इकडे मीराने प्लेट्स घ्यायला पण सुरुवात केली होती. सो बेल वाजली ना की मीराची खूप घाई असते की काय आले ते बघायला. सो तिला आधी वाटलं की पार्सल म्हणजे काहीतरी आले जे आपण ॲमेझॉन किंवा असं फ्लिपकार्ट वगैरेवरून मागवतो त्या पद्धतीचं काहीतरी आलं आहे. पण तिला एक्सपेक्ट नव्हतं की जेवणाचा पार्सल असेल, कारण का युजली सकाळचं ब्रेकफास्ट कधीच मागवत नाही आम्ही. गुरुवारी जातो बाहेर खायला, दर गुरुवारी जातो, पण म्हणजे घरी नाही कधी मागवत. पण तब्येत बिघडल्यामुळे मग निमेशने मागवलं. तर मला बिलकुल आयडिया नव्हती. मी तर जस्ट उठले होते आणि ब्रश करून फ्रेशच होत होते तेवढ्यात डोरबेल वाजली होती. सो इथे निमेशचं आवरून झालं होतं आणि निमेश देवपूजा करत होता आणि मीराने ताटं मांडून बस्कर वगैरे घेऊन सगळं छान सुरळीत केलं होतं. आणि तिचं ते जे लहानपणीचं बीब होतं ते तिला खूप दिवसांनी सापडलं होतं, त्यामुळे तिने ते पण घातलं होतं निमेशकडून. सो मी खूप कमी वेळा आजारी पडते, आणि जेव्हा आजारी पडते तेव्हा ते पूर्ण मला असं चांगलं नाही वाटत, कारण का मला असं सतत काही ना काहीतरी करायची सवय. मला ते झोपून आजार पण काढणं बिलकुल माझ्याच्याने होत नाही. सो इथे मी आजारी होते तरी माझं काही ना काहीतरी उद्योग दिवसभर चालू होते. इवन आजच्या दिवसात तर मी 2 ठिकाणी जाऊन पण आले होते, कारण का मला घरात बसलं की आणखीन बोर होत होतं. आणि पावसाच्या वातावरणामुळे ना घरात असं अंधार अंधार वाटतो, म्हणजे बाहेर बिलकुल उजेड नसतो, ढगाळ वातावरण असतं. त्याच्यामुळे घरात पण ते सगळं असं पूर्ण माहोल असा सॅड होऊन जातो. आणि त्यात आजारी होते त्याच्यामुळे ते आणखीन कसं तरी होत होतं, म्हणून मला बिलकुल ते आवडत नव्हतं. आणि बऱ्याच वेळा मला फक्त डोकं दुखणं हाच आजार असतो, ह्याच्या व्यतिरिक्त मला काहीच होत नाही. टचवूड, मी खूप हेल्दी आहे. पण फक्त डोकं दुखणं, कारण का ते स्क्रीन टाईम, आणि सकाळी सकाळी जेव्हा मी बाहेर पडते त्यावेळेला मी स्कार्फ न बांधता तशीच बाहेर पडते, त्याच्यामुळे ती थंड हवा. त्याच्यानंतर परत घरी आल्यावर फ्रेश होऊन मीराला जेव्हा मी स्कूलला घ्यायला येते त्यावेळेला थोडंसं ऊन असतं किंवा कधी थंड वारं असतं, जस्ट अंघोळ करून गेलेली असते. सो हे सगळं एकत्र झाल्यामुळे मे बी मला थोडासा त्रास होतो आहे. सो इथे आम्ही ब्रेकफास्टला घेतलं होतं. मी येईपर्यंत मीराने छान ताटं वाढली होती, बस्कर घेऊन बसली होती, आणि तिला खूप घाई होती. मीराला एवढ्या लवकर ब्रेकफास्ट करायची बिलकुल सवय नाही आहे. निमेश सकाळी 8:30च्या दरम्यान वगैरे जेवतो, पण मला पण सकाळी सकाळी खूप लवकर खाल्लेलं नाही चालत. 10-10:30 वॉज ओके. आणि मीराचं पण तसंच आहे की मीराला पण 10-10:30च्या दरम्यानच खायला लागतं, त्याच्या आधी ती बिलकुल खात नाही, आणि लेट खाल्लं तर मग चिडचिड करते. सो मीराचं जेवण केलं नाही तर जी चिडचिड होते ना ती खूप भयंकर असते. म्हणजे तिला कळतही नाही की भूक लागली, पण ती इतकी चिडचिड करते. आणि सेम निमेशचं पण तसं आहे की भूक लागल्यावर दोघं एवढी चिडचिड करतात ना. मीरा प्रत्येक गोष्टीवर, मीराची एक गोष्ट म्हणजे तिच्या चॉईसेस, तिच्या ज्या हॉबीज आणि ते सगळे ना, ते सगळं निमेशवर आहे. सगळं म्हणजे तिच्या खाण्याच्या ज्या चॉईसेस आहेत त्या सगळ्या निमेशसारख्याच आहेत. तिचं वागणं, तिचं बोलणं, एक तिच्या, आता मी रिसेंट इन्व्हेंट केलं की ती जेव्हा आयब्रोज अशी वर करते तेव्हा तिला आयब्रोजच्या वर अशा दोन्ही आयब्रोजवर असे खड्डे होतात, डबल आयब्रोज टाईप. सो निमेशने मला सहज विचारलं की तू असं करून दाखव, तुला होतं का? सो ते मला नाही होत. निमेशला म्हटलं आता तू करून दाखव, असं होतं का? सो निमेशने ते परफेक्ट, त्याने पण आयब्रोच्या वर केले तेव्हा मीरासारखेच झाले. सो त्याला म्हटलं की तिचं नख तुझ्यासारखं, इवन तिची नखं पण सेम निमेशसारखी आहेत. माझी छान लांब सडक नख आहेत आणि निमेशची थोडीशी अशी बारीक बारीक आहेत, आणि तशीच मीराची. सो दोघं एकदम सेम आहेत. सो इथून पुढच्या क्लिप्स आहेत ना मी थोड्या आधीच्या ॲड केल्यात, थोड्या म्हणजे 1-2-3 महिने आधीच्या, कारण का हे झाल्यानंतर माझं डोकं तर राहिलं होतं, पण तरी पण मला चांगलं फील नव्हतं. मम्मा कशी करत होती, तू असे वर बघ, क्लोज युअर आईज, हा वर बघ.
फॅन आहे. फॅन 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 मध्ये पण मीरा दिसते. अरे फॅन आहे. कुठे बघू कुठे बघू. बघितलंय ना. बाबू तिकडे. तुझ्या हातावर झालं. बाबू आपल्याला कुठे जायचंय. पिऊ कोण पिऊ. अजून पिऊ इकडं. चुप. आणि आम्ही चाललोय आता. कुठे चाललोय सांग ना त्यांना. अगं सांग ना बाळा सरळ उभी राहा. आम्ही चाललोय गुड्डू काकाकडे. आम्हाला आजीने काल फोन केला होता आणि आम्हाला आजीने सांगितलं की आजीने चिक्कू आणलेत आणि मी अरे मम्माची मान. आणि आमच्याकडे नाहीये. वाडा तो मीरा झोपेतून उठल्यावरच मीराचं असं होतं की आपल्याला नाही, मीराचं डायरेक्ट मीराने अशी सुरुवात केली, चल ना मला चिक्कू दे ना. म्हटलं आता हिला चिक्कू कुठून देऊ मी. मग आजीला मी व्हिडिओ पाठवला. मग आजी बोलली या तुम्ही चिक्कू खायला. आणि आता बघू ना मीरा किती चिक्कू खाते. खायचं तर माहिती नाही, नुसतं हे पाहिजे ते पाहिजे. आणि बरोबर जे घरात नाहीये ना तेच मीराला हवं असतं. ऍक्च्युली असं पण झालं, मीराला सकाळी आम्ही फिश घ्यायला गेलो होतो. सो त्यावेळेला मी तिला म्हटलं की ठीक आहे, सकाळपासून तिने काय खाल्लं नव्हतं आणि 10:15 10:30 झाले होते. मी तिला म्हटलं आपण ज्यूस प्यायला जाऊया, कारण का नारळ पाणी ती पिणार नव्हती माहिती होतं मला, म्हणून म्हटलं मग ज्यूस प्यायला जाऊया. आणि मी इतकी दुकानं फिरले, एक पण ज्यूसचं सेंटर चालू नव्हतं, सगळे बंद होते. म्हणून मग आणि मी तिला विचारलं होतं, एक ओपन झालेलं पण तिकडे आतमध्ये कोणच कामगार आले नव्हते. सो मी जाऊन बसले आणि मी तिला विचारलं तुला हे प्यायचं का ते प्यायचं का, हा ज्यूस हे वॉटरमेलन हवाय की चिक्कू हवाय. मग तिला स्ट्राईक झालं चिक्कू. मग तिने जे चिक्कू धरलं ते तिने अजून चिक्कूवरच ती अडलेली आहे. म्हणून म्हटलं आता तिला नेते. आज संडे पण आहे, उद्या ऑफकोर्स सुट्टी आहे, पण थोडंसं चेंज तिला पण होईल म्हणून मग तिला घेऊन जाते. बाबू आजीच्या घरी कोण कोण असतं. अजून पप्पी. हा आणि आजी. हो अजून चला आजीला सांग मी येतेय, मला चिक्कू दे. चलो लेट्स गो. सो इथे आम्ही ज्या आजीबद्दल बोलतो त्या आहेत वरपे काकू. सो मी इथे असतानाच मी प्रेग्नेंट होते, म्हणजे मीराची पूर्ण प्रेग्नेन्सी, त्यानंतरचे मीराचे जवळजवळ 1.25 वर्ष वगैरे आम्ही तिथेच राहत होतो. त्यामुळे मीरा इथे सगळ्यांशी कनेक्टेड आणि सतत जाण्यामुळे मीराचा सगळ्यांसोबत खूप छान बॉन्ड आहे. म्हणजे जेवढे आमचे नेबर्स होते त्यांनी एवढं मीराचं छान सगळं कौतुक आणि मीराचे लाड इतके भरपूर केलेत ना की मीरा ते 1.25 वर्षाचे असताना आम्ही तिथून निघालो, पण मीरा ते बिलकुल नाही विसरले. आणि ना सगळ्यांचं तिच्याबद्दलचं प्रेम कमी झालंय, ते अजूनही सगळे तिला खूप लाडाने ट्रीट करतात. त्यामुळे तिला सतत जायला आवडतं तिथे. खा ना आता. छान आहे का. काय हे पण पाहिजे, हे का ना मध्ये तू गुड्डू आवाज दे तू गुड्डू. कोण आलं. पतंग उडवत होती गुड्डू.
सो आम्ही खाली आलो आणि घरी जायला निघालो आणि मीराने इथे वहिनींना बघितलं म्हणून ती पळत पळत गेली. वहिनींचं बिलकुल लक्ष नव्हतं आणि अचानक तिला बघून वहिनी खुश झाल्या. सो ह्या वहिनी म्हणजे मम्मींच्या 20 वर्षांपासूनच्या शेजारी आहेत आणि ही मृदुला. सो ती नेहमी म्हणते की मीराचं आणि माझं आम्ही पोटात असल्यापासून आमचं खूप आधीचं नातं आहे. सो प्रेग्नेंट असताना मृदुला कायम माझ्यासोबत असायची, त्यामुळे त्या दोघींचं बॉन्ड खरंच खूप छान आहे. मीरा, हाऊ वॉज युअर डे? काय शिकवलं स्कूलमध्ये? सो एक मिनिट. सो ना गेल्या 5 मिनिटापासून मी तिला विचार की स्कूलमध्ये आज काय केलं बस काय केलं, तर ती असंच काहीतरी बडबडते आणि मला आत्ता कळालंय की ते काय आहे. सो ते आहे की इन्सी विन्सी स्पायडर ना. मीरा इकडे बघ, इन्सी विन्सी स्पायडर शिकवला ना, आणि तू काय बोलते? असं नाही करायचं, बॅड मॅनर्स. हो का? छान आहे तुझी टीचर. वाव. तू आणि तुझी फ्रेंड आली होती का? कोण आली होती तुझी फ्रेंड? प्रणव नव्हता आला? अरे अरे अरे, का नव्हता आला प्रणव? प्रणव कुठे गेला होता? हा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.